लेणी आहेत, विहिरी आहेत. तर राहून भीमाशंकरची व्यवस्था पाहिली होती. तिथल्या ब्राह्मण समाजाला सगळ्यांना जमिनी कोथरूडला गेले. कोथरूडला एक मोठं तळं आहे ते वाढलेलं आणि गुप्त भीमाशंकर त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे सगळ्यात ना एक खेड तालुक्यात आहे. आज तिसऱ्या टप्प्यात खेड तालुका घेतो. आपल्याला माहिती आहे की पहिले 2 टप्पे व्हायला किती वर्ष लागतील ते मला माहिती आहे. 5 लागतात का 10 वर्ष लागतात माहिती आहे. आणि त्याच्यानंतर खेड तालुक्याला सुरुवात होणार आहे. त्याच्यामध्ये ते मंदिर, त्यानंतर वाहनतळ, अशा प्रकारच्या व्यवस्था आहेत. माझं म्हणणं आहे की एकही रुपया आमच्या 10 वर्षात खेड तालुक्याला मिळू शकत नाही. कारण आत्तापर्यंत भीमाशंकर परिसराच्या नावाखाली जो विकास झाला त्याचे सगळे पैसे आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी वापरले गेले. खेड तालुक्यात कुठेही त्याच्याकडे एकही रुपयाची डेव्हलपमेंट केली नाही. आणि मग आता विषय असा येतो की आम्हाला आमच्या तालुक्याचा अभिमान आहे की नाही. आणि मग त्याच्यामध्ये जो मुद्दा आला किंवा या सगळ्या सुधारणा आमच्याकडे होतात. मग आपण असं म्हणून खेड आंबेगाव नाहीच, खेडच. कारण भीमाशंकर हे खेड तालुक्यातच आहे. आजही परत एकदा सांगतो की आंबेगावचं शिक्षण कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही लावू देणार नाही. आपला जीव गेला तरी चालेल, आम्हाला त्याची काही फिकर वाटत नाही. परंतु हे शिक्षण आम्ही लावणार आहे. खेड भीमाशंकर हे आमची अस्मिता आहे, ते आमचं दैवत आहे, ते आमचं संतान आहे. त्याच्यामध्ये त्यांना फेरफार आम्ही करून दिला नाही. त्याच्याकरता खुली किंमत मोजा लागली आणि खेड तालुक्यातील त्यांना मोजेल एवढंच त्यांना या निमित्ताने परत एकदा सांगतो. माझं वैयक्तिक त्याच्याशी कुठलंही भांडण नाही. आता मी एवढंच म्हटलं की या सगळ्या गोष्टी त्यांनी मंत्रिपदाच्या जोरावर केल्या. पवारसाहेबांनी त्यांना मंत्रिपद दिलं म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांनी ओढून तिकडे दिल्या. आमच्या तालुक्यामध्ये मला आम्हाला कळालं नाही. मग आम्ही आमच्या तालुक्यामध्ये आम्ही शकलो नाही. याचा त्यांनी गैरफायदा घेतला. तुम्ही जर तुमचा आजोळ इथे आहे, तुमचा जन्म इथे झाला म्हटला तर त्याच्या धंद्याचं काम तुम्ही काय करताय. मग लोकांनी पहिलं मामाचं गाव सुधारवलं असं ना, आमचा तालुका पहिला व्यवस्थित केला असता. परत भीमाशंकर याला पर्याय रस्ता नाही. पर्याय रस्ता खेड तालुक्यातच आहे. तो का तुम्ही डेव्हलप होऊन देत नाही, त्याला काय विरोध करताय. आमचा तालुका तर एकच घाट आहे. जर तुम्हाला भीमाशंकरला जायचं असेल तर जवळजवळ 4 घाट आहे. खेडचा घाट, त्यानंतर पलीकडं औषधचा घाट, त्याच्यानंतर तुमचा टिंगाचा घाट आणि मग तुम्हाला तिकडे भीमाशंकरला पोहोचवलं. आमच्याकडे एकच फक्त बोरगीरच्या पायथ्याला गेला की डायरेक्ट भीमाशंकर. आमच्याकडनं सोयीचं आहे ते तुम्ही अवघड करून ठेवताय, लांबून देताय लोकांना. पायी चालणार मला तुम्ही आज 6 किलोमीटर 7 किलोमीटर अलीकडे गाड्या थांबवणार. आमच्याकडे फक्त 1.5-2 किलोमीटर आहे. आमच्याकडे गेलं असतं तर लोक पायी गेले असते. आमच्याकडे सुधारणा होऊच द्यायची नाही. अशा प्रकारची तुमची जर भूमिका असेल तर आमचं त्याला विरोध आहे. ज्या काय होत आहे त्या सगळ्या परिणामाला करून द्यायची आमची तयारी, आमची मागणी नाहीच.